बरस करते तेव्हा मिरचीचा ठेचा करते अशी ठसकी ती ना रूम मध्ये बरं एखादं मरण तिकडं मिरच्या नाही ठिसते आमचा जीव ठेचतोय. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. आज मी बनवणार होते चहा आणि त्याच्यासोबत खाणार होते टोस्ट आणि खारी, जी की मला खूप आवडते. पण मला पित्त होतं ना, त्याच्यामुळे मी कधी कधीच खाते. आणि ना आज खूप दिवसानंतर चहा केला होता, ते पण दुधाचा. कारण की मी फक्त चहा आहे ना पाण्याचाच पिते, कारण की मला खूप पित्त होत असतं. आणि हा दुधाचा चहा केला आणि त्याच्याबरोबर मी खारी आणि टोस्ट तर कायमच खाते. पण आत्ता तर खूप दिवस झालेले मी खाल्लीच नाही. आणि ते पण वाटीमध्येच खाण्याची मजा आहे, कारण कपामध्ये तर मला काही टोस्ट आणि खारी खाता येत नाही. तर वाटीमध्ये सगळा चहा घेतला, त्याच्यानंतर जेवढी टोस्ट आणि खारी खायची आणि तेवढी खाऊन घेतली. त्याच्यानंतर कपामध्ये चहा घेतला आणि चहा पिल्याच्यानंतर ना पहिला घोट घेतल्या एवढं जीवाला शांती भेटते ना. असा विचार पण येत नाही मनात की एवढं ऊन आहे आणि एवढं उन्हातानाच आपण चहा पितोय. चहा वगैरे पिऊन झालं, टोस्ट खारी खाल्ली, त्याच्यानंतर बऱ्याच वेळ पुस्तक वाचलं. भूक लागल्याच्यानंतर ना त्या दिवशी भिजवलेलं मी हुलगं होतं ना, तेच हुलग्याचं कालवण बनवणार होते. मस्त असे मोड आले होते, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि शिजायला ठेवलं. दुसऱ्याच गॅसवरती लगेच मी ना भात पण शिजायला टाकला टोपामध्ये, कारण की एक कुकरमध्ये तर मी तिकडं हुलगं शिजायला टाकलं होतं. तर मग माझ्याकडे एकच कुकर आहे, त्याच्यामुळे मग इकडं भात टाकला. गावावरून आणलेलं पीठ वगैरे काढून घेतलं, भांडी वगैरे घासली. रात्रीच आहे ना मी आमरस आणि चपाती केली होती. मी जेवायला बसायचा टाईम आणि ऋतिकाचा ठेचा बनवायचा टाईम एकच झाला. आणि बापरे, ते 15 ते 20 मिनिट असा ठसका झाला होता ना रूममध्ये की अक्षरशः खाऊ वाटत नव्हतं, काहीच नाही. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या एक नवीन ब्लॉगसह. बाय मित्रांनो.